23 जूनच्या रात्री धावत्या लोकलमध्ये एका मराठी पोराला भोगसून मारलाय, भोगसून आणि त्याची हत्या करण्यात आली. भांडण कशावरून झालं? दारामध्ये उभं राहण्यावरून काहीतरी वाद झाला असेल. हा मराठी पोरगा काहीतरी त्याला म्हणला असेल, "ए भैया तेरी माँ की", असं कसं काहीतरी झालं असेल. हे वैमनस्य दिवसेंदिवस वाढत चाललंय. जे राज ठाकरे कालच्या भाषणामधून सांगत होते ना, की मराठी माणसाचं मनगट पाहिलं का? कोणतरी एक जण आहे, त्याला मुनी पण म्हणत नाहीत. एक कुरळ्या केसाची इथे दाढी बिडी काहीतरी घेऊन फिरतो, त्याला इथे कुरळे केस आले. चला उलट झालं की काय झालं, आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. मराठी माणसाचं मनगट पाहिलं का कधी? हो, तेच मराठी माणसाचं काल मनगट शांत उभं होतं जेव्हा त्याला भोगसत होता. त्यावेळेला तिथं बाजूला असणारी मराठी माणसं जे आटके पार झेंडे लावले, आम्ही असं केलं म्हणून मिशांवरती ताव मारत बसतात ना, आणि आमची मराठीची मुंबई, आमची मराठीची मुंबई चौडी छाती करत बसतात. ते काल तिथं पळत होते. बोचाला पाय लावून मागे पळत होते. पण एकाच्या दम नाही झालाय एकाच्याही, की त्याला धरून भडव्याला तिथलं खालच्या खाली वाकवून झोपून त्याच्यावरती 10 जणी जरी उभे राहिले असते ना, त्याला हलता आलं नसतं. तो काय कुठला हरक्युलिस नव्हता काय मोठा ताकदीचा, की 20 जणांना फेकून टाकलं असतं, धरू शकले असते. ही मानसिकता आहे आपली. आपण मराठी म्हणून फक्त भाषेसाठी एक आहे. साहेबांनी हाक दिली की आपण लगेच तुरु मराठी म्हणून धावायला जातो. पण त्याच्या व्यतिरिक्त नक्की का आपण मागे आहोत, कुणामुळे मागे आहोत, या सगळ्या गोष्टींच्या मागे किंवा या सगळ्या गोष्टींकडे आपण कधीच मराठी म्हणून पाहत नाही बाबांनो. म्हणजे हात जोडून मराठी माणसाला विनंती आहे, हे वैमनस्य जेवढं वाढत जाईल तेवढं आपल्या मराठी माणसाचं नुकसान आहे. मागे ती मालाडची घटना घडली, त्याच्यानंतर त्या फेरीवाल्यांनी त्या काही जोडप्याला काय मारलं, तो माणूस मालाडमध्ये मिला, अशा कितीतरी असंख्य घटना घडलेल्या. मी देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करतो, या भडव्याला जोपर्यंत भर रस्त्यात फाशी होत नाही तोपर्यंत एकही लोकल मराठी माणसानं चालूच देऊ नका. आता तुमची खरी गरज आहे हिंमत दाखवण्याची. आता ठाकरे बंधू बाहेर पडले पाहिजेत मोर्चासाठी. आता लोकल पूर्णपणे दिवसभर बंद, जोपर्यंत त्याला त्या दोरीवर चढवला जात नाही तोपर्यंत बघू आपण कोणाच्यात किती दम येतो. आज खरी गरज आहे ठाकरेंची मुंबई बंद पाडण्याची. आज यांची ताकद मला बघायची, किंवा आपल्याला सर्वांना बघायची ठाकरेंची, की आज हे मुंबई बंद पाडतायत का पूर्णपणे, की फडणवीसांचा फोन आल्यानंतर सगळं जे ते चालू होत आहे. आता आपल्याला पाहायचंय. काल जे काही घडलं, माझा हात जोडून मराठी माणसांनो, सामान्य तरुणांनो तुम्हाला सांगणं, राजकारण्यांच्या लेवलला राहतील. सुप्रिया सुळेंच्या लग्नामध्ये सगळ्या विचारसरणीचे नेते एका बशीत चाय पित होते. तुम्ही आणि आम्ही नाहक असे मरत राहू, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे वैमनस्य ठेवू नका. एवढंच फक्त मला तुम्हाला सांगायचंय. प्रत्येक जण इथं कमवायला आलाय, प्रत्येक जण इथं काम करायला आलाय. त्यामुळे गुन्ह्या गोविंदानं राहा, निश्चित राहा. थोडंफार इकडे तिकडे होईल, काही गोष्टी मागे सरका, काही गोष्टी एकजुटीने राहा. पण काल ती ट्रेनमध्ये जी काही घटना घडली, जो काही मराठी माणसाचं मनगट शांत बसलं ना, ते पाहून मला समजलं की मराठी माणूस नुसता बोलबच्चन आहे, त्याच्याकडून काही होऊ शकत नाही.